ज्या पद्धतीनं ते कामांचा मागोवा घ्यायचे, काम पूर्णत्वाला न्यायचे, याबद्दल त्यांचं नेहमीच कौतुक केलं जायचं. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा मिश्किलपणा होता, दिलदार दिलखुलास स्वभावाचे होते असं अजित पवार यांचं नेहमी वर्णन केलं जायचं. आणि आज ते अचानक अशा पद्धतीनं निघून गेले, ज्यामुळे राज्याला एक मोठा धक्काच बसलाय. राज्यपालांनी सुद्धा आता अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. स्पष्ट वक्ते असलेले अजित पवार हे नेहमीच जाहीर सभांमधून मिश्किलपणे वक्तव्य करायचे. टीका सुद्धा. तर ही दृश्य सध्या आपण रुग्णालयातली पाहतोय. रोहित पवार सध्या रुग्णालयात दाखल झाले. पवार कुटुंबियांना अश्रू अनावर झालेत. रोहित पवार त्या ठिकाणी दाखल झालेत. हळूहळू संपूर्ण पवार कुटुंबीय आता रुग्णालयात दाखल होतं. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या सुद्धा दिल्लीवरून रवाना झाल्याची माहिती आहे. सध्या रुग्णालयात रोहित पवार आहेत. काही वेळापूर्वी शरद पवार सुद्धा येऊन गेले होते. सध्या त्या ठिकाणी रोहित पवार आहेत. अतिशय शोकाकुल असं वातावरण आहे. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची सुद्धा प्रचंड अशी गर्दी झाली. सध्या अजित पवार यांच्या जाण्यानं पवार कुटुंबातला एक कर्ता माणूस गेला असं सध्या पाहायला मिळते. आणि त्यानंतर आता रोहित पवार रुग्णालयात दाखल झाले. About his demise, the people of Maharashtra will miss him. Baramati, everywhere, the kind of work he has done in development, and my condolences to the entire Pawar family members, everybody. May God give them strength to, it's really sad. I'm lacking words. I can't believe it. I met him a couple of times, and a person with great warmth, great humor, always been very nice to people. For the common man, his contribution and his vision will be missed. तर अजित पवार यांच्या निधनाची ही बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाणं त्रासदायक असल्याच्या प्रतिक्रिया आता सगळेच जण व्यक्त करतात. ही रुग्णालयाबाहेरची दृश्य आहेत. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता गमावला अशा प्रतिक्रिया आता समोर येतात. एक दूरदर्शी, स्पष्ट वक्ता आणि अभ्यासू नेता अशी त्यांची ओळख राहिली. सध्या रुग्णालयामध्ये रोहित पवार, युगेंद्र पवार हे दाखल झालेत. संपूर्ण पवार कुटुंबावर एक मोठा आघात झालाय. यातून सावरणं खरं तर अतिशय अवघड आहे, पण परिस्थितीला सामोरं जावंच लागतं. आणि सध्या रुग्णालयात, त्यामुळे रोहित पवार तिथे दाखल झालेत. कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. त्यांचं अकाली जाणं खरं तर चटका लावणारे असंच म्हणावं लागेल. फक्त राजकारण असंच नाही, इतर क्षेत्रात सुद्धा दादा ज्या पद्धतीनं वावरायचे, दादांचा वादा अधुराच राहिला. इंदापूर आज संपूर्ण महाराष्ट्राला खूप असं दुःख झालं आहे. कोणाला विश्वास न बसणारी गोष्ट आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राला दादा सोडून गेले. ह्यामुळं महाराष्ट्रावर पूर्ण शोकाकाळ आहे. आज अजित पवार यांचं निधन झालं. अनाकलनीय घटना अशीच म्हणावी लागेल. ज्या पद्धतीनं केवळ 40 मिनिटांच्या प्रवासासाठी ते मुंबईवरून निघाले आणि ज्या ठिकाणी राजकीय कारकीर्द सुरू केली त्याच बारामतीमध्ये त्यांचं विमान कोसळलं, अपघात झाला आणि यामध्ये अजित पवारांचं दुःखद असं निधन झालं. अजित पवार यांना खरं तर लोकनेते असं म्हटलं जायचं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची, जनतेची जाण असलेले एक नेते असं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. जनसामान्यांबद्दल अजितदादांना प्रचंड आस्था होती. प्रशासकीय पकड सुद्धा अतिशय उत्तम होती. एखादा साधा कार्यकर्ता, साधा माणूस त्यांच्याकडे जर समस्या घेऊन गेला तर अजित पवार अतिशय आस्थेने ते ऐकायचे आणि त्या समस्येवर तोडगा काढायचे. एक संघर्षशील नेतृत्व म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं.
पार्थ पवार आणि अजित पवार हे सध्या रुग्णालयात दाखल झालेत. कार्यकर्ते सुद्धा सकाळपासून रुग्णालयाबाहेर गर्दी करतायत आणि आता पार्थ पवार हे रुग्णालयात दाखल झालेत. रोहित पवार सुद्धा रुग्णालयात दाखल झालेत आणि पवार कुटुंबीय हळूहळू सध्या आता रुग्णालयात दाखल होत आहेत. पवार कुटुंबाची पुढची कमान यात सगळ्या पुढच्या पिढीवर आहे. रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार हे सगळे पवार कुटुंबीय भाऊ सध्या आता रुग्णालयात दाखल होत आहेत. ही रुग्णालयातलीच आपण दृश्य पाहतोय. अजीत दादा के साथ 5 साल मुझे एक आमदार की हैसियत से विधानसभा में काम करने का मौका मिला और उस दौरान हमने देखा और इससे पहले भी हम ये जानते थे कि महाराष्ट्र के अंदर उनसे बेहतर एबल और एफिशिएंट एडमिनिस्ट्रेटर नहीं था. यकीनन ये बहुत ही अफसोसनाक घटना हुई है. अजीत दादा के बारे में सिर्फ इतना कह सकते हैं कि महाराष्ट्र के अंदर एक अंग्रेजी में कहते हैं वर्कaholic, कि मतलब आदमी सिर्फ काम काम और काम करता. हर कोई जानता है कि सुबह 6 बजे उठकर देर रात तक अजीत दादा की पहचान जो थी वो सिर्फ काम काम और काम करते रहते थे. और उनका जो डिसीजन मेकिंग एबिलिटी था, मैं नहीं समझ सकता हूँ कि राजनीति के अंदर ऐसा कोई दूसरा शख्स है जिसके पास इतनी अच्छी ये कला थी. अगर उनके पास कोई जाता काम होने वाला है तो वो मुंह पे कह देते थे कि हाँ ये काम हो जाएगा करके, और नहीं होने वाला है तो फिर वो किसी भी हालत के अंदर आपके मुंह पे कह देते थे कि नहीं, किसी भी हालत के अंदर ये काम नहीं हो सकता है. तो ये राजनीति के अंदर ये जो क्वालिटी है दूसरे किसी राजनेता के अंदर देखने को नहीं मिलती है. मैंने विधानसभा के अंदर मेरा खुद का अनुभव मैंने देखा है कि जब सत्ताधारी पक्ष किसी विरोधी पक्ष ने अगर किसी ने सवाल उठाया और उसका जवाब देना है और वो मंत्री जवाब नहीं दे पा रहा है तो अजीत दादा खुद खड़े होते थे अपने नेता का बचाव करने के लिए, और अपने नेता का बचाव करने के लिए वो खड़े रहकर जो जवाब एक्सपेक्टेड होता था तो वो जवाब वो खुद देते थे. तो कुछ ऐसे गुण थे कि जो आज उनकी कमी महसूस तो यकीनन से महाराष्ट्र को नहीं पूरे देश के अंदर होगी. बहुत ही अफसोसनाक बात है. पवार परिवार के ऊपर अभी क्या बीत रही होंगी, चाहे पार्थ पवार, रोहित पवार, शरद पवार साहब. तळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा, उभं करणारा आमचे अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने घडवायचं कसं, ताकद कशी द्यायची, त्याच्या मागे कसं उभं राहायचं, हे अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवलं आणि शिकवलंय. मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना ज्या कामाच्या पद्धतीबद्दल आम्ही ऐकलेलं, प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णय घेण्यामध्ये, धाडसी निर्णय घेण्यामध्ये त्यांची असलेली तयारी, या सगळ्या गोष्टी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे. मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा. तर अजित पवारांची कारकीर्द आपण पाहतो. तर आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांच्या भावना जाणून घेतल्यात. पाहूयात. बारामती विमानतळाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे. यामुळे महाराष्ट्र हादरलेला आहे. आपण जर पाहिलं तर मी आता सध्या बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आलेलो आहे. त्यांची बॉडी जी आहे ते या ठिकाणी आणलेली आहे आणि ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर राज्यातील सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक आता एक्सपर्ट जाण्याशिवाय सांगता येत नाही आहे की नेमका ते प्लेनमध्ये काही फॉल्ट होता किंवा ते मॅन्युअल काही मिस्टेक झालेली आहे त्यामध्ये, आणि ते एक्सपर्ट टीम जाचसाठी ऑलरेडी
सुरू आहे त्याची. किती जण होते फ्लाईट ते फ्लाईटमध्ये 5 जण होते. आणि दादांसोबत इतर जण कोण होते? काही हॉस्पिटलकडनं काही प्रशासनाला माहिती देण्यात आली? ती जे माहिती आमच्याकडे आहे ते आयडेंटिटी कन्फर्मेशनचे काम चालू आहे. त्याच्याबरोबर जे लोक होते त्यात नाव आपल्याला कळवण्यात येईल थोड्या वेळाने. सर ब्लॅक बॉक्स रिकव्हर केलेलं आहे. ते आता एक्सपर्ट टीमने रिकव्हर करणार आहे आणि एक्सपर्ट टीम आपल्याला रिपोर्ट करणार सर साधारण विमान किती वाजता निघालं होतं? बारामतीच्या दिशेने किती वाजता एक्सपेक्टेड? ते जवळपास 8च्या दरम्यान निघून इथे 8:45 दरम्यान आला होता. आणि त्यावेळी हे घटना घडल्यानंतर ते इमिडिएटली आम्ही तिथे जाऊन रेस्क्यू म्हणजे की ते जे डेब्री होता त्यामधून ते डिझीजचे बॉडीज काढून ते हॉस्पिटलला पाठवण्यात आल्या होत्या. सर प्रायमा फेसी चार्टर्ड जेव्हा लँड झालं तेव्हा हा ऍक्सिडेंट झालाय का? लँड होण्याचे अगोदर झालेलं आहे. प्रायमा फेसी रिझन काय सांगता येतं? ते सध्या काही सांगता येत नाही. एव्हिएशनकडनं ते एक्सपर्ट जे त्यांचा ओपिनियन आहे ते आपल्याला थोड्या वेळाने देतील. सर मेडेचा कॉल पायलटने दिला होता का? काही प्रायमा फेसी ते सगळ्या गोष्टी एक्सपर्ट रिपोर्टमध्ये आपल्याला भेटणार, त्याच्यावर मी कमेंट करू. डिसीज किती आकडा आहे? डिसीजचा किती? 5 सकाळी पावणे ते आता दिलेलं आहे सगळं. 8:45 8:45 के आसपास ये लैंड क्रैशिंग के इमीडिएटली पहले लैंडिंग से इमीडिएटली पहले ये क्रैश हुआ है और उसमें 5 लोग थे और इस हादसे में 5 लोगों को मृत्यु हुई है. उनकी बॉडीज अभी यहाँ पे मेडिकल कॉलेज में है. उनके आइडेंटिफिकेशन जांच कंफर्म होने के बाद हम आपको अपडेट करेंगे. घटनास्थल पे अभी क्या क्या किया जा रहा है? घटनास्थल पे अभी एक्सपर्ट टीम है जो उसकी पानी चल रही है और उसमें जो भी जांच में सामने आएगा वो आपको रिपोर्ट अपडेट कर दी जाएगी. ये एक्सपर्ट टीम का काम है, वो टीम अपनी जांच कर रही है. ये सारे रीजन एक एक्सपर्ट ओपिनियन के बाद ही दिए जा सकते हैं कि एग्जैक्टली क्या रीजन होता है. थँक्यू. तर पोलिसांनी सुद्धा आता माहिती दिलेली आहे. सकाळी 8:45 विमानाचा अपघात झाला आणि सध्या एक्सपर्ट टीम घटनास्थळी दाखल असून विमानाचा ब्लॅक बॉक्स सध्या ताब्यात घेतला जातो आणि त्यानंतरच अपघाताची नेमकी कारणं स्पष्ट होऊ शकतात.